गोंधळीचा गोंधळ घालतोय आपण. या गोंधळाला वाद्य काय? कुठलं? गोंधळाला वाद्य म्हणजे संबळ. हा, आजकाल गोंधळ असला गावामध्ये असेल, घरामध्ये असेल, गोंधळाला आर्गन, कच्छी, ढोलकी, चार पाच बायका नाचायला. देवाचा कार्यक्रम, धर्माचा कार्यक्रम आहे, ते धर्मकार्य आहे, देवकार्य आहे, त्या रूपाने ते झालं पाहिजे. विनाकारण ऑर्केस्ट्रा करायचा नाही आपल्या कार्यक्रमाचा. तिथं भक्तिमय वातावरण निर्माण झालं पाहिजे. त्या गोंधळाला वाद्य काय? संबळ, चौंडके, टाळ, मृदुंग, नाना ध्वनी वाजे, गळा कवड्यांचं भूषण. अंबाबाई उदयकार करती. संगीताचे प्रकार आहेत, 3 प्रकार. लोकसंगीत म्हणजे संगीतामध्ये 3 प्रकार आहेत. पहिलं संगीत नारदीय संगीत, वारकरी संगीत आणि शारदीय संगीत. वारकऱ्यांनी कधी पखवाजांनी त्यांचा विणा सोडला नाही. त्यानंतर आहे नारदीय संगीत. नारदीय संगीतामध्ये कधी कुणी तबला आणि हार्मोनियम सोडला नाही. कधी वाटलं तुम्हाला तबला आणि हार्मोनियम तिथे कोणी ऑक्टोपॅड आणून लावले का? कधीच नाही. वारकऱ्यांनी कधी ऑक्टोपॅड लावले का? कधी पॅड लावले का? ऑर्गन लावले का? कधीच नाही. फक्त शारदीय संगीतामध्ये सगळी भेसळ झाली. शारदीय संगीतामध्ये काय झालं? गोंधळ जिथं असेल तिथं ऑर्गन लागतो, कच्छी लागते, ढोलकी लागते, 2-4 बायका नाचायला लागतात. तिथं भक्तिमय वातावरण राहतच नाही. ते भक्तिमय वातावरण राहण्याकरता हा शारदीय नवरात्रामधला शारदीय गोंधळ असतो. त्या शारदीय गोंधळाला शारदीय वाद्य पाहिजे. ते वाद्य म्हणजे काय? संबळ, चौंडके, टाळ, मृदुंग, नानाध्वनी वाजे, गळा कवड्याचं भूषण अंबाबाई उदयकार करती. असा झाला जगदंबेचा हा 5 नामाचा गोंधळ. या गोंधळाला हीच वाद्य असावी तरच तो गोंधळ परिपूर्ण होतो. नाहीतर जगदंबा जागृत होत नाही, गोंधळ परिपूर्ण होत